आणि स्वतः सुप्रियाताई सध्या आपल्या सोबत आहेत। सुप्रिया, नेमकं काय झालं लोकसभेत? असं काय घडलं की आणखी 49 खासदारांचं आज निलंबन केलं गेलं? दडपशाही आहे, दुसरं काय? लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळे निवडून आलोय आणि या देशात दडपशाही सुरू झालेली आहे। 100हून जास्त खासदार निलंबित केलेत आणि कशासाठी? आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त चर्चा मागतोय की पार्लमेंटमध्ये जो अटॅक झाला त्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि ह्या देशाचे होम मिनिस्टर आहेत त्यांनी येऊन आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की नक्की काय झालं आणि पुढची आपली दिशा काय। आता हे पण आम्ही विचारू शकत नाही या देशाच्या मंत्र्यांना। म्हणजे प्रश्न विचारणारे बाहेर आणि शिव्या घालणारे आज। ज्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारात 5 वर ती 2 मुलं आत आली, जी घटना घडली त्याच्यावर चर्चा व्हायला नको या राज्यामध्ये, या देशामध्ये। आणि कुठल्याही वास्तुता फक्त विषय खासदारांच्या सुरक्षिततेचा का नाहीच आहे। इथे एवढे पोलीस असतात, इथे एवढा लोकसभा आणि राज्यसभेचा एवढा मोठा स्टाफ असतो, त्यांची सुरक्षितता महत्वाची नाही आहे, त्याच्यावर चर्चा व्हायला नको। अच्छा, अधिवेशनात खरंच दडपशाही झालेली आहे। दडपशाही असं आपण म्हणता। अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, कदाचित तुम्हाला आता आवाज उठवायला सभागृहामध्ये पुन्हा संधी मिळेल की नाही याबद्दल जरा शंका आहे। मग निषेधाचा पुढचा मार्ग काय आणि कसा असेल? अरे हे संसद चालवणं ही जबाबदारी सरकारची असते। आम्ही चर्चेला बसायला आजही तयार आहोत, आत्ताही तयार आहोत। आम्ही प्रस्तावही दिलेला आहे की ह्याच्यातून मार्ग काढू, पण सरकारला मार्ग काढायची इच्छाच नाहीये। आणि सरकार राज्य हे पार्लमेंट चालवण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची नसते, ती सत्ताधारी यांची असते। त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना चालवायचंच नाही आणि त्यांना विरोधच नकोय। विरोध नाही नकोय म्हणून तर हे सगळं केलं ना त्यांनी, नाही तर एवढे 100 खासदार काढले कशाला असते त्यांनी? आणि असं काय आम्ही केलंय? अशी काय वेगळं काय? भारतीय जनता पक्ष विरोधात होता तेव्हा अशी वागली नव्हती? तेव्हा काय आम्ही काँग्रेस आणि युपीएचं सरकार होतं तेव्हा काय आम्ही असे लोक बाहेर काढले होते? कधीच नाही। अच्छा, आजचं कारण काय? पक्षाने ह्याच गोष्टी केल्या। आजचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आम्ही घोषणा दिल्या आणि आम्ही चर्चा मागितली आणि आमची एवढीच विनंती आहे की ह्या देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन सिक्युरिटी आणि या सगळ्या विषयावर चर्चा करावी, एवढीच आमची मागणी। समजा एक आले असते, एक छोटं स्टेटमेंट केलं असतं, त्याला असं विषय सुटला असता, पण या सरकारला चर्चाच करायची नाही। आणि दडपशाही ज्या पद्धतीने 100हून जास्ती विरोधी पक्षातले खासदार ते बाहेर काढतात लोकसभे आणि राज्यसभेतले, याचा अर्थ काय? याच्यातूनच बघा का त्यांना चर्चा करायचीच नाहीये। ही दडपशाही नाही तर काय? लोकशाहीचा आवाज बंद करायचं पाप ते करतायत। आम्ही म्हणत होतो की हा पास कोणी दिला? कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सही केली? कोण त्याचा पीए? काय झालंय? ती माहिती नको द्यायला या देशाला। आणि हा एकट्या खासदारांचा विषयच नाही, पार्लमेंट ही देशाची निर्णय घेणारी एवढी मोठी वास्तू आहे, त्याच्या सुरक्षिततेमध्ये एवढी मोठी घटना होते, देशाला उत्तर द्यायला नको या देशाच्या गृहमंत्र्यांनी? अच्छा, शरद पवारांनी सुद्धा माहिती मागत होते। शरद पवारांनी सुद्धा आज उपराष्ट्रपतींना एक पत्र दिलंय की घुसखोरीबद्दल म्हणजे माहिती एक तर दिली जावी आणि खासदारांचं इतक्या मोठ्या संख्येने झालेलं निलंबन, त्याचे काही अपडेट आहेत का? त्याच्याबद्दल काही उत्तर मिळालंय का? राज्यसभेचं मला माहिती नाही, मी सकाळपासून लोकसभेच्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे पवार साहेबांनी पत्र लिहिलं एवढं मला माहिती आहे, पण त्याच्या पुढे काय झालं हे मला माहिती नाही। पण हे अतिशय दुर्दैवी आहे आणि लोकशाहीसाठी हा एक काळा दिवस म्हणून नेहमी या देशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, चुकीचा घेतलेला निर्णय म्हणजे हा आजचा आणि कालचा आहे। ज्या पद्धतीने विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचं पाप करताय, म्हणजे या देशात कोणी चर्चा करायची नाही किंवा विरोध करायचाच नाही, मग लोकशाही म्हणायची कशाला? आणखी एक मुद्दा, जनाईचे इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं सगळे विरोधक दिल्लीमध्येच एकत्र आहेत। एखादी बैठक घेऊन निषेध नोंदवण्याचा काही विचार आहे का? सर्वजण एकत्रित या मुद्द्यावर? नाही, 3 वाजता आम्ही भेटणारच आहोत। आताच आम्ही पार्लमेंटमधून बाहेर पडतोय, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतोय। काल झालेले सगळे सस्पेंडेड मेंबर्स आम्हाला आज भेटलेले आहेत आणि त्याच्यावर चर्चा चालली। आता आम्ही 3 वाजता आमची इंडियाची मीटिंग आहे, त्याच्यात अर्थातच याची आम्ही चर्चा करू। पण ही दडपशाही आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा पाप आज दिल्लीमध्ये होतंय, अतिशय दुर्दैवी आहे। म्हणजे मी तर काही इमर्जन्सी पाहिलेली नाही, मी फार लहान होते, पण ज्या गोष्टी इमर्जन्सीमध्ये ऐकल्यात तसंच व्हायला लागले असं दिसतंय आपल्याला देशामध्ये। दुर्दैव आहे देशाचं, खरंच दुर्दैव आहे। आणि ज्या संविधानाचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, त्या संविधानाचा अपमान आज या सगळ्या लोकसभेत आणि राज्यसभेत दिसतोय।